यावर्षी हायकोर्टाच्या बर्थडेचे फोटो एकदम खतरनाक लेवलचे असणार आहे, कारण नाही ते जुगाड करून आम्ही फोटो काढलेत। या पूर्ण आठवड्यामध्ये नक्की काय चाललंय माझ्या आयुष्यात माझं मलाच कळत नाही। सकाळी लवकर घरून निघतो तरी सुद्धा वेळेत साईडवरती पोहोचत नाही। जेसीबीचा केबिन उघडला आणि आतमध्ये एवढी घाण होती, बाबा बाबा बघूनच कसं तरी व्हायला लागलं। पण म्हटलं जाऊ दे, उशीर झाला होता। आणि कन्स्ट्रक्शन साईडवरती जेसीबी महिन्यावरती देणं म्हणजे घर जाळून कोळशाचा धंदा केल्यासारखे। रोज सकाळी डिझेलला हात पसरून उभं राहायला लागतं। बरं पंपावरती गेल्यावर स्कॅनर पाठवा, त्याच्यात पण वेळेत पेमेंट येत नाही, वरून परत त्यांचं ऐकायला पण लागतं। मला तर कधी कधी असं वाटतं ना, 1 लिटरच्या बिस्लरीने मोजून टाकलं पाहिजे डिझेल। हे लोक एवढं मोजून मापून डिझेल देतात ना, जसं काय मी सगळं चोरून घेऊन पळून जाणार आहे। बरं त्यात यांना साईडवरती काय समजायला गेलं की हे लगेच बोलून मोकळे होतात। नाही हमारे साथ पहले ऐसा हुआ है, अरे तुम्हारे साथ ऐसा हुआ है लेकिन उनमें से हम लोग नहीं है ना। करून गेलं गाव आणि आलं आमचं नाव, अशातली गंमत होती। त्यामुळे मी आता यांना काय सांगायचं सोडूनच दिलंय। जेवढं देतील तेवढं टाकायचं, जिथं संपेल तिथंच बशीन उभं करून बसायचं। बरं झालं आज मला परत त्या काळ्या मातीमध्ये काम करायला लावलं नाही। ती काळी माती अशी झाली होती ना, जसं काही कोणी फेविकॉलचा टँकर त्याच्यामध्ये आणून मिक्स केलाय। एवढी चिकट माती ना लोडरला पूर्ण चिटकून जायची आणि काम पण नव्हतं करता येत। आयला ते सगळं सोडा, पण आज साईडवरच्या लोकांचं जरा जास्तच कौतुक झालं असं नाही वाटत का? जाऊ द्या, त्यांनी ऐकलं तर ऐकलं, जे खरं तेच बोलतोय। आज साईडवरती दिवसभर मला कॉलमच्या खड्ड्यांचं एक्सकव्हेशन करायचं होतं। दिवसभर ते काम केलं आणि संध्याकाळी घरी आलो। घरी आल्यानंतर हायकोर्टाचं थोडंसं शूट करायचं होतं, पण त्याच्या आधी मला ऑफिसवरती जायचं होतं, कारण ऑफिसवरती मन्या भाई आला होता। जर तुम्ही मन्या भाईला ओळखत नसेल तर याचा अर्थ तुम्ही माझ्या स्ट्रीम्स बघितल्या नाहीत। आता सध्या स्ट्रीम बंद आहे, कारण कामाचा लोड खूप आहे आणि मला एवढा वेळ भेटत नाही स्ट्रीम करण्यासाठी। थोडीशी चर्चासत्र रंगली आणि त्याच्यानंतर मी घरी आलो, मग झाला खरा कार्यक्रम चालू। मी तुम्हाला कालच म्हटलं होतं का नाही, रीलचा नाद लय बेकार आहे। काल ऋतुजाने अजून एक रील बघितली आणि त्याच्यामध्ये असे फोटो काढायचं दाखवलं होतं। मग आम्ही फोटोसाठी सगळं डेकोरेशन कालच करून घेतलं होतं। आज कमी होती ती फक्त स्पॉटलाईटची। मग स्पॉटलाईट तयार कशी करायची? मी जरी फिजिक्स मध्ये हुशार नसलो ना, तरी ड्रायव्हिंग लाईन मध्ये काम करतो, त्याच्यामुळे आपलं डोकं एकदम फास्ट चालतं। घरी एक चिप्सचा बॉक्स पडलेला होता, त्याला पाठीमागून कट केला आणि पुढच्या साईडने फ्लॅश लाईट लावली, झाली स्पॉटलाईट तयार। आणि नंतर आम्ही फोटोशूट केलं। बाय द वे हे सगळे फोटोज तुम्हाला हायकोर्टाच्या इंस्टाग्राम पेजवरती बघायला भेटतील, ते पण तिच्या बर्थडेच्या दिवशी। आम्ही आमच्या लग्नानंतर मनालीला फिरायला गेलो होतो, त्याला झाले आता 2 वर्ष। त्याच्यानंतर आम्ही कुठेच फिरायला गेलो नाही। सो या वर्षी ऋतूच्या बर्थडेला आम्ही कोकणामध्ये राईडला चाललोय। सो कोकण राईडचे ब्लॉग्स तुम्हाला बघायला भेटणार आहे, फॉलो करून घ्या म्हणजे तुम्हाला पुढचे ब्लॉग्स बघता येतील। चला बाय बाय।